नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय खमंग, रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. कोणत्याही मांसाहारी व मसालेदार भाजी करताना कांद्याची पेस्ट लागते. कांदे भाजून मिक्सरमधून वाटून घेण्यात बराच काळ जातो. तसेच भाजल्यामुळे कांद्यातील रस व जीवनसत्वेही कमी होतात. त्यापेक्षा भातासाठी कुकर आपण जेव्हा लावत असतो तेव्हा कुकर लावताना भाताच्या ताटलीवर 3 ते 4 कांदे ठेवा. या उकडलेल्या कांद्याची उत्तम पेस्ट करता येईल व आपला यामुळे वेळ देखील वाचेल. वरील उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 2. गावरान चवीचं, चटपटीत व झणझणीत चवीचं, बघताच तोंडाला पाणी सुटणारं काळा मसाला वांग बनवताना त्यात भाजलेल्या तिळाचं कूट घाला व पाणी न घालता वांग वाफेवर शिजवा. यामुळे काळा मसाला वांग एकदम मस्त व चविष्ट असं होईल. टिप नंबर 3. उपवासासाठी आपण शेंगदाण्याची आमटी बनवत असतो, तर ती आमटी अधिक चविष्ट होण्यासाठी शक्यतो ओले शेंगदाणे त्यामध्ये वापरावे. ओले शेंगदाणे जर तुमच्याकडे नसतील तर शेंगदाण्याची आमटी बनवायच्या आधी 1 तास अगोदर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घाला आणि या भिजवलेल्या शेंगदाण्याची आमटी बनवा. ही चवीला अत्यंत चविष्ट अशी लागते. टिप नंबर 4. बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते किंवा करपते, तेव्हा लगेच परातीत गार पाणी टाकून त्यामध्ये ते भांडे ठेवावे. म्हणजे जो चिटकलेला भाग आहे तो लगेच निघून जातो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5. शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यास तुमचा मूड बदलू शकतो व तुमची चिडचिड पण यामुळे होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्याची लक्षणे देखील दिसू शकतात. तर तुमचं पण आरोग्य मानसिक व शारीरिक व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 6. तूप वापरताना शक्यतो वनस्पती किंवा बाजारातील पॅकेट वापरू नका. त्यात खूप जास्त प्रमाणात भेसळ असते. त्याऐवजी तुम्ही घरी बनवलेले तूप अवश्य वापरावे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 7. शेंगदाणे डब्यात ठेवले की त्याला जाळ्या लागतात किंवा त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या देखील होतात किंवा ते खवट होतात. यासाठी शेंगदाणे कडक उन्हात वाळवून नंतर डब्यामध्ये भरून ठेवा. यामुळे शेंगदाणे जास्त दिवस चांगले राहतील व त्यामध्ये जाळी, आळी किंवा ते खवट देखील होणार नाहीत. टिप नंबर 8. पालेभाज्या, कोबी, फ्लावर या भाज्या जास्त न शिजवता फक्त थोड्या वेळ वाफवून कराव्यात. यामुळे त्यातील विटामिन व क्षार याचा नाश होत नाही व चवीला हे अत्यंत रुचकर व चविष्ट लागतात. अत्यंत खास टिप नंबर 9. रोज रोज पालेभाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर अधूनमधून कडधान्याची भाजी बनवावी. कडधान्याची भाजी बनवण्याआधी कडधान्य आदल्या दिवशीच भिजत घालावी व सकाळी भिजत घालून दिवसभर भिजवून घ्यावी. यामुळे कडधान्य खूप छान असे भिजतात आणि संध्याकाळी कापडामध्ये छान बांधून ठेवावे. कापडामध्ये बांधल्यानंतर त्याला खूप छान असे जास्त प्रमाणात मोड देखील येतात व त्यानंतर त्याची मस्तपैकी छान अशी भाजी बनवावी. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. अत्यंत खास टीप नंबर 10. मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यावर भाजीतील पाणी पूर्ण निथळून द्या. नंतर भाजी परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच त्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कूट व मीठ टाकून नंतरच थोडेसे पाणी टाका. यामुळे मेथीची भाजी अजिबात कडवट होत नाही आणि चवीला देखील अत्यंत रुचकर व चवदार अशी लागते. तर ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांनी मेथीची भाजी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 11. काळ्या तिखटाचा बटाटा बनवताना त्यामध्ये उभा पातळ चिरून कांदा त्यामध्ये घालावा व भाजी मंद आचेवर पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवून घ्यावी. यामुळे
काळ्या तिखटातील बटाट्याची भाजी अत्यंत चविष्ट व टेस्टी अशी लागते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 12. भेंडीची भाजी बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का, ती कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही भेंडीच्या भाजीचा नक्की समावेश करा. टिप नंबर 13. साखर, शेंगदाणे, रवा या पदार्थांना मुंग्या लागतात. यासाठी त्या डब्यामध्ये 4 ते 5 लवंगा घालून ठेवाव्या. यामुळे मुंग्या निघून जातील किंवा त्याला अजिबात मुंग्या लागणार नाहीत. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी त्यांच्या जेवणात सिमला मिरची व काकडीचे सेवन अवश्य करावे आणि शक्य होतील तितकी घरगुती कामे अवश्य करावीत. यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 15. लहान मुले कोबी, पालक खात नसतील तर त्यांना बेसन पीठ व तांदळाचे पीठ घालून छान खमंग चटपटीत भजी बनवून द्यावी. अशी कुरकुरीत भजी लहान मुले अगदी आवडीने खातील. सुगरण होण्यासाठी प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 16. दररोज घरातील प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता बनवावा. तसेच दररोज वेगवेगळे पदार्थ आपल्या घरामध्ये बनवावेत. यामुळे स्वयंपाक बनवायचा आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही व आवडीचे पदार्थ खाण्यास मिळाल्यामुळे घरचे पण खुश होतात. यामुळे आपण आपल्या घरातील वातावरण देखील यामुळे प्रसन्न राहते. प्रत्येक सुगरणीसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय साधी, सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 17. घरापुढे दररोज छानशी, छोटीशी का होईना सुंदरशी मस्त अशी रांगोळी अवश्य काढावी व ही रांगोळी काढण्या अगोदर दारात थोडेसे पाणी शिंपडावे व अंगण असेल तर त्यावर सडा किंवा सारवण करून घ्यावा. असे केल्यामुळे खूप जास्त प्रसन्न राहते व आपल्यालाही यामुळे अत्यंत प्रसन्न असे वाटते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 18. तुम्ही कोठे सहलीवर जात असाल तर जाताना चटणी व लोणी एकत्र करून वेगळे घ्यावे. यामुळे आयत्या वेळी ब्रेडला लावावे. यामुळे सँडविच मऊ अजिबात पडत नाही. तर तुम्ही पण कोठेही सहलीवर किंवा ट्रिपला जाताना ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 19. रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास अजिबात होत नाही. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 20. जेव्हा पण डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कोमट तेलाने मालिश करावी आणि स्लो संगीत ऐका. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 22. पुदिन्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 22. घरामध्ये जास्त प्रमाणात मच्छर येत असतील तर एक तमालपत्र जाळा. यामुळे मच्छर पळून जातील. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 22. गुलाब पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा साफ होईल. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.